ए बच्चा पार्टी, कैसे हो आप लोग? आई होप आप बहुत बेहतरीन होंगे, बच्चा होना भी चाहिए। तो सिलसिला नवोदय के हिसाब से हम लोगों ने शुरुआत किया है, कहीं ना कहीं खत्म कर चुके हैं। नए सिरे से क्रैश कोर्स भी स्टार्ट करके 3 चैप्टर का भी खात्मा हो चुका है। आज से अपना नया चैप्टर चालू होने वाला है, इसका नाम है भाई पदावली। ठीक है, सीरीज फॉर्मेट के हिसाब से इसको बोला जाता है सीरीज। उनका सीरीज सीरीज फॉर्मेट के हिसाब से इसमें हम लोग सारे चीजें पढ़ने वाले हैं। कैसे कैसे बदमाश का यूज होता है, कैसे कैसे हम लोग उसका प्रॉपर तरीके से पैटर्न के थ्रू कैसे इस्तेमाल करते हैं, ये तमाम चीजें ऑलरेडी अपने ऐप के थ्रू तो हम लोगों ने पढ़ लिया है। क्योंकि ये क्रैश कोर्स है, इसमें मैं थोड़ा सा फास्ट जाता हूँ और कहीं ना कहीं बेहतरीन ढंग से इसको समझने की हम लोग कोशिश करते हैं। ठीक है, अगर आपको भी लगता है कि नहीं हमारे क्रैश कोर्स का हिस्सा आपको बनना है, तो नीचे दिए गए नंबर पे कॉल कर सकते हो, या फिर या फिर सबसे मेन चीज, चैनल पे बने रहिए, चैनल को सब्सक्राइब कर लीजिएगा, वीडियो को लाइक भी कर लीजिएगा, दोस्तों में शेयर भी कर लीजिएगा। सबसे बेहतरीन चलिए, है ना? क्योंकि क्रैश कोर्स सिर्फ कल तक ही आप लोगों को वैलिड था, इस हिसाब से, यूट्यूब के हिसाब से, है ना? अभी ये सारा का सारा डाटा आपका किस में जाएगा? ऐप में जाएगा बड़ा, अभी यूट्यूब का हिस्सा नहीं रहेगा। ओके, है ना? तो आपको अपने ऐप में ही देखना। आपको जो भी बच्चे हैं पुराने वाले, उनको अपने पुराने वाले ही ऐप में मिलेगा जो है डाटा। ठीक है ना? उसमें दिख जाएगा क्रैश कोर्स करके एक कॉलम रहेगा, तो वो सारे के सारे चीजें आपको मैं डाल दूंगा। ठीक है बेटा, जो अपना पुराना वाला ऐप है उसकी मैं बात कर, नए वाले बच्चों को नए के हिसाब से मैंने दिया है। ओके, है ना? चलो शुरुआत करते हैं। शुरुआत करने से पहले मैं बता दूं, मेरा नाम है राज। आप सभी का तहे दिल से वेलकम करना चाहूंगा बच्चा, मेरे इस यूट्यूब के परिवार में भी और मेरे इस एकेडमी के भी परिवार में। ओके, तो शुरुआत करते हैं बिना कोई देरी किए अपना ये बेहतरीन सा सफर। क्या देखो भाऊ, काय अभ्यास करायचा आहे रे बेरीज? आम्हाला काही नाही का सर म्हणा बेरीज? अरे येते का, थोडासा ऍडव्हान्स वाली बेरीज, बेरीज बेरीज राहते, त्याच्यात काय तर ऍडव्हान्स ऍडव्हान्स म्हणा, हा. वजाबाकी, गुणाकार, भागाकार या चिन्हांचा वापर करून लिहिलेल्या संख्यांची मांडणी म्हणजे पदावली. ठीक आहे भाऊ म्हणा, पदावली प्लस मायनस गुणाकार गुणाकार ही चिन्हे असतात नाही, अजून असंही राहतात, हेही राहतात, हेही राहतात. दिलं नाही का? हो असल. पदावलीला सरळ रूप या ह्या अशी देखील सुचवता येते. प्रश्नामध्ये सोडवा असं नाही म्हणेल, काय म्हणेल? सरळ रूप द्या असं पण म्हणू शकतो. काय, चला समोर जाऊया बाळा. का अल्ललेले, पदावली सोडवण्याचे काही नियम असतात किंवा पदावली सोडवण्याचा एक विशिष्ट क्रम असतो, त्याला म्हणतात कंचे भागुवेव. काय म्हणतात? कंचे भागुवेव. त्याला आपले इंग्लिश लोक म्हणतात बदमास. बदमास नाही, बॉडमास. बॉडमास. ठीक है ना? आपल्या भाषेत कंचे भागू वेव, काय म्हणतात? कंचे वेव. क म्हणजे कंस, क म्हणजे कंस. कंस हा क म्हणजे कंस असते बाळा. कंस अशा प्रकारच्याही असते, असा किंवा, अरे चिमण्या, किंवा असंही राहू शकतो, किंवा असंही राहू शकतो, किंवा आडवी रेषा सांगितलं होतं आठवते? हा बार, त्याच्यावर असेल तो तो पहिलेच करना भाऊ, असा पण राहू शकतो. चे म्हणजे पाय, चे म्हणजे, चे म्हणजे कधी लक्षात ठेवायचा गुणाकार असते. पण मग सर, अगर मी असं म्हटलं की 120 चे 10% गुणीला 5, मग पहिले काय करावा? हा, 120 गुणीला 10% म्हणजे भागीला 100 गुणीला 5. पहिले हेच क्रिया कराल, नंतरच ती क्रिया. हो हो, खतरनाक आहे बरं हा. इथं डोकसा खराब होते. आम्ही मोठ्या खुशीमध्ये 10% इंटू 5 50%. आता कलावता नाही, आता कलावता नाही. ठीक है बड़ा, चला कोई डर, अरे कोई शक है रे किसी को रे? चला, छे म्हणजे समजला ना?
हे असला, त्या असला किंवा ची असला, हे, ता, ची हे सगळे गुणाकाराचे क्रिया आहेत. काय 200 1/4 म्हणा चे म्हणजे काय इंटू 1/4 खतम. चल हा म्हणजे भागाकार. भागाकार 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 दिसतेच चिन्ह तो हे कठीण आहे का? चल गु म्हणजे गुणाकार. काही विचार आता जो हेटलमचा मी काय म्हणलो का? मी काय म्हंटलो का बाबा? सीधी सीधी गोष्ट आहे रे. हा तुम्ही का नाही हेट गु म्हणजे गुणाकार. गुणाकार ठीक आहे इंटू ठीक आहे बे काही विचार करता का बे म्हणजे बेरीज. बे म्हणजे बेरीज हा प्लस वा व म्हणजे वजाबाकी. मी म्हणलो का हे शब्द आहेत का शब्दाच्या परेत शिकवणार नाही आहे मी. जे शब्द आहेत त्याच हिसाबाने मी म्हणेन का नाही म्हणेन. आय डोऱ्या इकडे पाय समजला तर पाय कंसामध्ये लक्ष दे. कंसामध्ये बेरीज व वजाबाकी दोन्ही क्रिया असतील तर क्रमाने पहिले येणारी क्रिया करावी. आणि एक गोष्ट तुम्हाला सांगितलं आहे बेरीज आणि प्लस मध्ये जर असं काही असेल ना काही गरज नाही. पहिलेही प्लस कराल नंतर मायनस कराल तरी काही कोण नाही विचार. ठीक आहे येतील तसे मी सांगेन तुम्हाला. क्रियांचा क्रम स्पष्ट होण्यासाठी एकापेक्षा जास्त वेळा कंसाचा उपयोग करावा लागतो. ठीक आहे म्हणा चल समोर जाऊ. काय ले 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 कंसांचे प्रकार. कंसाचे प्रकार भाऊ का राहतात मग असेच सांगितलं. साधा कंस. साधा कंस कोणता कंस साधा असा राहते भाऊ. हो लंचा साधा असा राहते. हा चौकटी कंस. त्याच्यानंतर महिरपी कंस. कोणता कंस महिरपी कंस. रेखी कंस. कोणती कंस ही कंस. सांगा बरं बाळांनो हा कोणता साधा कंस. हा कोणता कंस खावा रे खावा. हा महिरपी कंस आणि हा रेघी कंस. त्यालाच तुम्ही मराठीमध्ये म्हणता बार. का म्हणता कंस सोडवताना सर्वात आतील कंसातील क्रिया आधी करावी माहित आहे जी म्हणा. त्याच्यानंतर नंतर क्रमाने बाहेरच्या कंसातील क्रिया करावी. हो जी आपण पहिले अंदरचा डब्बा खाऊ तेव्हा बाहेरचा डब्बा खाऊंगा. हा चल सर्वसाधारणपणे कंस सोडवताना प्रथम रेगी कंस बार. कंसामध्येही बार असला तर त्याला पहिले खावाचा हो. नंतर साधा कंस नंतर महिरपी शेवटी चौकोनी कंस सोडवावा. काय एखादी संख्या कंस यामध्ये कोणतेही चिन्ह नसल्यास मला सांगलं होतं ना का कोणत्याही दोन कंसांच्या मध्ये कोणता चिन्ह असते समजला का नाही. समजला का नाही. अरे समजला नाही समजला. समजला नाही समजला. त्याचे जूते होत का जूते आणि हात तर उलूसेच आहेत का. चूप म्हणते तो चूप का म्हणते चूप. हा समोर जाऊन मग तो जुजू जुजू अहो त्याला म्हणा टाटा जुजू नंतर भेटू जुजू. चल जा जुजू जुजू. चला भाऊ अरे भाऊ जुजू आता नवीन सुरू झाला. आता प्रश्न ठीक है तो क्या आप लोग सवालों को सॉल्व करने के लिए रेडी हो. अरे क्या बच्चा पार्टी रेडी है. तो ध्यान से देखना टुकुर टुकुर देखना कैसे देखना. देखो भाई पहिला सवाल तुमच्या डोळ्यासमोर. पहिला सवाल तुमच्या डोळ्यासमोर 72 भागीला 6 प्लस 2 इंटू 2. लक्ष दे बाळा लक्ष द्या लक्ष द्या. पहिले कुठल्याही हालत मध्ये तुम्हाला बदमासचा यूज करायचा. बदमास मध्ये इथं ब्रॅकेट दिसतात का नाही.
मग भागाकार हो, तर पहिले तुम्हाला हा भागाकारच करावा लागेल. काय करावं लागेल बाळा? भागाकार. 72ला 6ने डिवाइड करणे आहे. 6 9 जा नाही होत. ठीक आहे. 6 1 6. आता ज्याला 12 सक 72 माहिती आहे टेन्शन नाहीये. पण नाही माहित तर असा भागाकार करा. 6 1 आणि साइन दुने 12. म्हणजे इथे किती आले बाळा? 12 प्लस 2 इंटू 2. आता गलती नाही करायची का 12 अधिक 2 करून टाकतो. अगर तसा कराल 12 अधिक 2 होतात किती बाळा? 14 इंटू 2 तर 28 आहे का रे? आहे. असते बरं पर्याय. पर्यायात असते त्यांना माहित आहे की मुलं कुठे कुठे फसणार आहेत म्हणून ते तुम्हाला फसवत असतात आणि तुम्ही फसत असता. समजला का? है ना? हा. तर असा फसावचा नाही. तर पहिले का करावचा भाऊ बदमाशच्या हिशोबानं? पहिले गुणाकार. तर 2 दुने 4 आणि 12 4 16 आणि तुमचं उत्तर पहिला चाला बदमाश कंपनी. काय आला रे आन्सर? पुन्हा कुणाचा आलता रे बाळा? वा 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 एक नंबर तू. नेक्स्ट. अलेलेले ज्याला येते त्याने सॉल्व्ह करावं, ज्याला येत नाही त्यांनी लक्ष द्यावं. चला. आणि अगर उत्तर आला तर आपल्या जवळ ठेवावं, मॅच झाला तर सांगावं माझा आलता. बघा, सगळ्यात पहिले काय केला पाहिजे? भागाकार आहे तर भागाकार केलं पाहिजे सर. ठीक आहे बाबा. 50 गुणीला 5 भागाकार आहे ना तर भागीला 2 करा प्लस 24. पण मी का म्हणतो 2 ला 5 भाग जातो का? नाही. पण समोर गुणाकार आहे तर याला याला पण भाग देऊ शकतो मी. म्हणजे कसा? बे एक आणि बे 25 जा 50. नाही आलं तर साईडला करायचं बाळा असं. 2 2 जा 4 उरलं 10 2 5 जा 10. कोई शक है बाळा किसी को? अरे कोई शक है किसी को? थोड़ा सा तो भी. अब देखो बचा क्या? 25 इंटू 5 प्लस 24. पहिले काय करावं लागेल? गुणाकार. आता 25चा 5 1 से 25 होता पण नाही आला तर असा करा. 5 5 25 5 दुने 10 ना 12. त्याच्यानंतर 1 से 25 प्लस 24 5 आणि 4 9. शेवटी 9 कुठं दिसते? ज्या पर्यायात दिसत असाल पुरा सॉल्व करायची गरज नाही. खत्तम भाऊ आपला उत्तर. खत्तम. डायरेक्ट आहे. कारण की शेवटी 9 तोच दिसते. पुरा करायची गरज आहे का? करायची गरज आहे का? खत्तम. कारण की 5 आणि 4 ना 2 आणि 2 4 आणि हा 1 149 तुमचा उत्तर होता. समझा किसका आया था? एकच नंबर पोरा पोरी. चलो नेक्स्ट. ओ माय भगवान. एकच नंबर प्रश्न. पहा जी. 680 2 8. सगळ्यात पहिले बाळांनो भागाकार. पहिले बघा 80 भागीला 2 करा. 80 भागीला 2 करणे म्हणजे सोपी आहे ना 40 येतो पण कसं? बघ बघा. हा हा बघा 80 डिवाइड बाय 2 2 2 जा नाही सॉरी 2 4 जा म्हणजे 40. किती आलं बाळा? 40. याला जेव्हा तुम्ही डिवाइड केला किती आलं? 40. मग इकडे प्लस 6 से मायनस 10 इंटू 8. आता गलतीने यांची ऍडिशन नको कराल. पहिले काय करा? गुणाकार. ठीक आहे. 6 से कारण की बदमाशच्या हिशोबाने कोण येतो? गुणाकार प्लस 40 मायनस 10 8 80. आता प्लस करा नाही मायनस करा. कोणी काहीच नाही म्हणे. चला 6 से आता पहा यांना करू का 40 न 80? 40 मधून 80 गेले. करू शकता. काही टेन्शन नाही घ्यायचं. 40 मधून 80 गेले रे. 40 नाही बया -40. मोठ्या संख्येच्या चिन्ह द्यावं लागते. तर 40 मधून 80 गेले 40 पण उत्तरला चिन्ह मायनस. 600 मधून 40 गेले. टाकल्या 10तून 4 गेले 10तून 4 गेले 6 60 कडे दिसत 60 60 60 दोन ठिकाणी आहे. चल म्हणजे 560 560 560 560 डम डम डमरू बाजे इज योर आंसर. कोई शक है? गुड बहुत बढ़िया. चलो नेक्स्ट. ट्राई करो ट्राई करो. क्या करो? ट्राई करो. कमेंट करो. कमेंट नहीं बताओ तुरंत.
अरे वाह, सगळ्यात महत्वाची गोष्ट भगवान, क्या सवाल है भगवान, वाह भगवान, माहोल भगवान. हो, गुन्हाकाराच्या मध्ये ज्या क्षणी टकल्या आला, अख्खाच्या अख्खा घेऊन परते, आणि तो का बनते टकल्या. 150 टकल्या टकल्या, टकल्या पाच टकल्या, प्लस 4 अन 700, 704 इज युअर आन्सर. समझा क्या टकल्या? हाँ? समझा ना? अरे सोपा आहे का कठीण नाही आहे का? एकच नंबर. मग चला समोर परू, टुकुर टुकुर पहा. अरे भग अरे भगवान, इकडे पहा. 6/6 काय, 6/6 प्लस 6 इंटू 6 मायनस 6. आता लक्ष द्या बघा, सगळ्यात पहिले काय करायचं, एक गोष्ट लक्षात घ्या. मी तुम्हाला आधीच म्हटलं, ए बैलाऊ, आधीच काय म्हटलं मी, प्रश्न तुमच्या समोर आल्यावर तुम्ही स्वतःकडे सोडवून ठेवू शकता. तुमचं झालं आहे, तुम्हाला येत आहे म्हणून तमतम नाही करायचं. देता है का? जिसको नहीं आता है, जो नए हैं अभी फिलहाल में, उनको वो लोग डिस्टर्ब होते बड़े. ती शहाणे आहात तुम्ही पेपरमध्ये मला दाखवा. हा लहानशा चिल्लर चाल्लर प्रश्नांमध्ये शहाणपणा दाखवण्यात अर्थ नाही. समज रहे बातों को. बाकीचे मुलं डिस्टर्ब नाही झालं पाहिजे हे लक्षात ठेवा. सुरुवातीलाच म्हटलं ना मी, जर तुम्हाला येत असेल सोडवा आणि माझं आन्सर सांगेपर्यंत वाट पहा. जर मॅच झालं तेव्हा हात वरती करा फक्त, तर आमचं होतं बा. अननेसेसरी क्लास डिस्टर्ब मत करो. पूरे 70-80 बच्चों में अगर सपोज हर एक बच्चा सर माझा आला म्हणाल, तर आवाज किती वाढतो हा लक्षात घ्या. इसलिए ऐसे बैल काम करने का नहीं. क्या ये बात क्लियर हुई? सामने बढ़े, अरे सामने बढ़े, बोल भारत माता की. शुक्रिया. चलो ध्यान दे अभी. अब देख बळ, सगळ्यात पहिले बदमाशच्या हिशोबानं बाळा, पहिले तुम्हाला भागाकारच करावा लागेल. ए बैलोबा इकडे पाय. 6/6 भाऊ. अरे 6/6, 6 किती जा, 1 जा. त्याच्यानंतर गुणाकार 6 त्याच्यानंतर मायनस, काही टेन्शन आहे का? आता 1 प्लस, मी का म्हणतो 36 मधून 6 गेले 30, आणि 30 नाही 1, 31. तुमचा टोक्या सरफ हा तुमचा आन्सर आहे. काय करणे आहे, हा जर तुम्ही डिसाइड केला ना पहिलेच, खतम का. समजलं का? अरे काही डाऊट आहे, अरे उल्लूसा तरी, अरे थोडसा तरी. चला देखो नेक्स्ट. पुढील पैकी कोणती संख्या, अरे टेन्शन नाही, 11 या पदावली बरोबर आहे म्हणते. मी काय म्हणतो, पाय पाय खूप सारे मुलं काय करतील इथे, लावा तुम्ही दिमाग, बरं लावा. चला सोडवा. खूप सारे मुलं काय करणार आहेत मला माहित. करा करा. या पदावली बरोबर आहे. सांगाल आला उत्तर? ठीक है, अपने पास रखिए. चलो ध्यान से देखिए अभी. अब देखो, सगळ्यात पहिले कंसाला सॉल्व करत असताना भागाकाराचा स्वरूप कोणता आहे पाहायचं. कोणता आहे? 27/9. आता 27/9 हा बाळा 9 तिरी 27 होतो. म्हणजे हा अख्खा पूर्ण काय झालं 3. हा -2 जसाचा तसा, प्लस इकडे 5 आणि 13 गुणिला 5. आता सगळ्यात पहिले काय कराल, 13 पाची किती होतात 65, प्लस आता 3 - 2, आता 3तून 2 गेला किती 1, आता 65 ने 1 66. पण हा भागीला 11 आहेच ना, हा भागीला बिचारा 11 आहेच. भागीला आता 11 कराल तर काय होईल, 66/11 बाळा, 11 सक 66, म्हणजे तुमचा उत्तर तो क्या सर पुन्हा आला. गुड, बहुत अच्छा लगा मुझे. अभी अच्छे कर रहे हो. ऐसा करिए, अगर मैं सवाल दे रहा हूं आप लोगों को, खुद सॉल्व कीजिए, बिना अननेसेसरी बात कीजिए, बात करे उसको डिक्टेट कीजिए. चलो नेक्स्ट एग्जाम्पल ट्राई करो बड़ा, दनादन डन जल्दी. देखो बड़ा नेक्स्ट, सबसे पहला काम इसको देखते बराबर क्या दिमाग में आया भाई, पहिले याला सोडवताना तुम्ही काय करता माहित आहे का,
लक्ष द्या, सोडवताना तुम्ही पूर्ण अख्खाच्या अख्खा लिहिता, हा चुकीचा आहे. जो सगळ्यात आतमधला जो ब्रॅकेट आहे ना बाळा, त्याला पहिले सॉल्व्ह करायचा. आता हा 15 डिवायडेड बाय 3, 3 किती जा 5, म्हणजे हा अख्खा पूर्ण काय झाला 5. काय झाला रे 5. ठीक आहे, त्याच्या खाली मी तो आता बघा, मला तुम्हाला समजवायचा आहे म्हणून मी तो लिहून दाखवतो. परीक्षेमध्ये लिहायची गरज नाही बाळा. हा काय 3 गुणिला 4 85 5 15 भागीला 3, ठीक आहे ना, प्लस 2. समजवायचं म्हणून लिहून दाखवलं. हा सगळ्यात पहिले काय कराल, पहिले हा ब्रॅकेट 15 भागीला 3 म्हणजे किती बाळा, 15 भागीला 3 म्हणजे 5. तर हा फक्त हाच 5 आला. आता डबल डबल लिहित करत बसायचं नाही, हा लक्षात घ्या. त्याच्यानंतर त्याच्यासोबत काय जुळलाय बाळा, -5. काय जुळलाय -5. हा ना हा तर असाच गेला ना, कारण की हा प्लस ना 5, 5 मधून 5 गेला काय 0, म्हणजे राहिला काय समोरचा फक्त 85. म्हणजे हा अख्खा पुराचा पुरा काय राहिला रे 85. काय राहिला 85. मी बाकीची गोष्टी लिहितच नाहीये, समजत आहे 85. त्याच्यानंतर या ब्रॅकेटच्या समोर काय आहे रे 4, म्हणजे काय आहे तो गुणाकार. तर 85 गुणिला 4, 4 पंचे 20, 8 चौ 32 आणि 2 34, खतम. म्हणजे 340. हा पूर्णचा पूर्ण ब्रॅकेट अख्खा म्हणजे 340 बाळा. आणि त्याच्या समोर गुणाकार काय आहे 3, आणि तिकडे प्लस काय आहे 2. आता तुम्ही यांच्या गुणीला 3 करा, कारण की बदमाशच्या हिशोबाने पहिले गुणाकार करावा लागतो. 3 0 जा 0, 3 चौ 12, 3 तिरी 9 आणि 1 10, म्हणजे 1020 प्लस 2 म्हणजे 1022 तुमचा कोणता वाला. काहीतरी चुकला का बाळा माझा, हा आला का, काहीतरी चुकला का पाहूया थांबा. कोणाकोणाचा सी आला का, बरं माझ्या काही चुकला का कुठे लिहिता नाही ते पहिले पाहून टाकू. अरे एक गलती मेरी ये हो गई बड़ा, ध्यान से देखो ध्यान से देखो. मेरी गलती क्या हुई, हा जो 2 बाहेर नाही आहे, 2 बाहेर आहे का, तो या कंसामध्ये आहे. हा बघ या कंसामध्ये, समजलं का, या कंसामध्ये असल्या कारणाने त्याचे घोळ झाला, बाकी काही नाही. पुन्हा सांगतो पहा. आता पहा डायरेक्ट 15 भागीला 3 म्हणजे किती रे, 15 भागीला 3 म्हणजे किती बाळा 5. काय डाऊट, म्हणजे हा अख्खा पूर्ण काय झाला 5. काय झालं रे 5. त्याच्या समोर काय आहे -5. समोर काय आहे 85. पहिले हाच डब्बा खातो मी. हा 5 5 गेला, राहिलं काय बाळा 85. हा डब्बा संपला, बाहेरचा डब्बा बाकी आहे. आता हा गुणाकारात असतील, याच्या समोर काय आहे गुणाकार, काही चिन्ह नाही. तर मग प्लस काय तर 2. हा मगाशी 2 विसरला होता, हा 2 मगाशी विसरला. ठीक आहे. आता 4 इंटू 85 पहिले करायचं. 85 इंटू 4, 4 पंचे 20, 8 चौ 32 आणि 2 34, म्हणजे 340 प्लस 2 म्हणजे 342. आता हा पुरा अख्खा गेला, काय राहिला इंटू 3 करा. आता 342 ला इंटू 3, 3 दुने 3 3 तिरी म्हणजे 1026. ती तुमचा उत्तर, ती तुमचा उत्तर. हा हा तेच म्हटलं ना, तुम्ही 10 वेळा लिहिता, हे लिहिण्याची भानगड बंद करा. ज्याला महत्व तुम्ही देत आहात सुरुवातीला तोच लिहा, त्याच्यावरच लक्ष द्या, म्हणजे बाकीचा वेळ वाचते. समजला, तेवढा मोठा गेला, हा किती वेळ लागला, समजलं ना, समजलं. चल अजून एक प्रश्न पाहूया. अरे रे 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 सत्यानाश, ज्याला येते त्यांनी सॉल्व्ह करावं. काय रे बाळा 3/4, 5/7, 1/3. सगळ्यात महत्वाची गोष्ट लक्ष द्या, ज्याला माहिती नाही आहे, सगळ्यात पहिले बदमाशच्या हिशोबाने गुणाकार करावा लागेल. आता गुणाकार करताना एखादी तरी संख्या खालची किंवा वरची कटत आहे का रे, नाही ना. अशा वेळेस वरच्या वरच्या वेळेस खालच्या खालच्या सोबत गुणाकार करणे. ठीक आहे सर. 5 1 5, 7 3 21, खल्लास का. आता सगळ्यात महत्वाची गोष्ट, आता इथं तिरपा गुणाकार करावा लागणार आहे, बरोबर आहे. इकडे पाय, काय करावं लागणार आहे तिरपा गुणाकार, चान्स नाही आहे. मी काय म्हणतो तिरपा गुणाकार करत असताना याला याच्यासोबत याला याच्यासोबत पण याला
खालच्याला खालच्या सोबतच गुणाकार करतो ना आपण. मला सांग 21 गुणिला 4, 4 एक 4, 4 दुने 8. खाली तुम्हाला उत्तराच्या 84 कुठं दिसत आहे ते पहा फक्त. बस तुमचा उत्तर. अननेसेसरी टाइमपास करत बसाचा नहीं। क्लियर है? अरे क्लियर हो रहा है? मेरा कहने का इंटेंशन बस इतना समझो कि भाई नवोदय आपको बस इतना चाहता है कि आपकी समझ कितनी बेहतरीन है, आपको कैलकुलेशन के हिसाब से कितने बेहतरीन चीजें आप लोगों ने सीखा है की तिरपा गुणाकार करणे टाइमपास करत बसणे त्याच्यापेक्षा खालून गुणाकार आपण करणारच आहोत, आहे ना पक्का? ह्या गोष्टी जर तुमचे क्लिअर आहेत 84 कोणत्या पर्यायात आहे ते पाहाचा, धडाधड परावचा. खतम का? नाही तर मग का करत बसता तुम्ही 3 × 21 मायनस 4 × 5 भागीला 4 × 21. 21 तिरी 63 करता, 4 पंचे 20 करताना खाली आज केलं तर 84 करता. इक्वल्स टू काय 63 मधून 20 गेले 43/84 हा तुमचा उत्तर होता. त्याच्यापेक्षा पहिलेच आपण अगर सपोज ते केलं असता तर भानगड करायला लागली असती का? नाही. या गोष्टी लक्षात घ्या. क्रैश कोर्स यही है, दूसरा कुछ नहीं. कि अभी आने वाले तमाम एग्जाम्पल जितने भी हम लोग करने वाले हैं यही रफ्तार रहेगी. सन्ना पिकअप दन्ना एवरेज सामने भगे. देखो बाळ नेक्स्ट एग्जाम्पल आपके सामने दिसायला पहा पुन्हा तसाच आहे. माझा एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवाल की याला सोडवत असताना नाही का रे जे आतमधले डब्बे असतात ना हे बघा यांना लिहिण्यात टाइमपास नको करा. लक्ष दे यांना लिहिण्यात टाइमपास करायचं का नाही. काय करायचं फक्त पाय हा भागाकार आहे बाळा. ना सांगतो हा भागाकार आहे. या डब्याला मला पहिले खायचं. लक्ष दे हा भागाकार आहे. तर पहिले भागाकार कराल. पहिलीन इकडे पाय 4 भागीला 2 म्हणजे किती असतात 2. याला किती आलं 2 × 13 म्हणजे किती 26. हा अख्खा पूर्ण डब्बा किती रे बाळा. त्याच्या समोर चिन्ह काय आहे प्लस आहे का रे तो. मला माहित नाही भागाकार वाटत आहे. नाही 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 लक्ष दे लक्ष दे लक्ष दे मला तो भागाकारच वाटत आहे. एक मिनिट मैं चेक कर लेता चेक कर. चल बरोबर आहो आपण. हा भागाकारच आहे बाळा. अरे हिट काय हा भागाकारच आहे आणि हा प्लसच आहे. बरोबर आहे. ठीक आहे चला बघा तो थोडासा दिसायला थोडासा व्यवस्थित नसेल तर हा अख्खा ब्रॅकेट म्हणजे काय रे 26 ना. आता त्याच्या समोरचा आता हा ब्रॅकेट खाऊ आपण. कोणता वाला ए बैलोबा इकडे पहा 113 - 9 वाला. 113 मधून 9 गेले 13 तून 9 गेले का 4 ना. खतम काम. आता हा 4 हा टकल्या हा 1 म्हणजे किती रे 104. हा डब्बा किती आला अख्खा पूर्ण हा वाला 104. समजलं. आत्ता पाय काय आता काय विसरून राहिलो का आपण. ठीक आहे ना. पाय लक्ष दे व्यवस्थित. हा अख्खा सॉल्व झाला. मधात प्लस आहे. संपला का नाही संपायला आहे अजून. फक्त हा वाला डब्बा संपला आपला. काय हा तिपकिरी वाला बाकी आहे. हा तिपकिरी वाला बाहेरच्या समोर काय 25 आहे बस. ठीक आहे तिपकिरी वाला बाकी आहे. हा चल 104 ना 26 किती होतात 3 4 10 ना 30 म्हणजे 130. तर 25 × 130 करावं लागेल आता. बस मग इंटू 2च आहे खत्म. आता पाय बाळा पाय पाय आता पाय 130 ला 25 न बया बनव. 5 0 5 3 15 5 1 5 आणि 1 6 बे टकल्या ज्या टकल्या बेतिरी 15. अरे बेतिरी 15 म्हणतो मी एक गेलं. बेतिरी 6 बे दुने बे टकल्या 5 12 3 म्हणजे किती झालं 3 2 5 0 आलं तर 3 2 5 0 आलं इथपर्यंत. आता राहिलं काय रे बाहेर रे. आता याच्या बाहेर आहे फक्त काय इंटू 2. भाऊ 2 टकल्या जा टकल्या 2 5 जा 10. शेवटी 2 शून्य कुठे दिसतात. अरे बापरे हे तर होऊच नाही शकत. हा ए होऊ शकते बी होऊ शकते नाही. राहिली गोष्ट सी आणि डी. चल 2 2 जा 4 आणि 5 5 कुठे दिसतात शेवटी. खतम. समोर जायची गरज नाही. डी तुमचा उत्तर. आणि पहा 3250 ऑप्शन मध्ये आहे. आम्ही मोठे खुश होतो. त्यांना माहित आहे की मुलं कुठे कुठे गलती करणार आहेत. समझलं नहीं समझलं. कोई शक है. अरे कोई शक है. चलो 3 सवाल आपको होमवर्क रहेंगे तुरंत में. ये होमवर्क बढ़िया पैकी समोर आहे. व्यवस्थित पैकी नोट डाउन कराल
ठीक आहे, चला झालं. त्याच्यानंतर होमवर्क बढिया पैकी होमवर्क नोट डाउन कराल आणि बढिया पैकी होमवर्क. चैप्टर खत्म बड़ा है ना. तो देखो आपका यहाँ पे चौथा चैप्टर खत्म हुआ. सैटरडे को जैसे मैंने बोला है 4 चैप्टर पे टेस्ट रहेगी रहेगी, क्योंकि कल 5वां चैप्टर कंटिन्यू का चालू करूंगा. खत्म होता है नहीं होता नहीं पता, इसलिए उद्या 5वां चॅप्टर राहील बाळा. पण 5वां चॅप्टर तुमच्या परीक्षेमध्ये नाही राहणार. 4च चॅप्टर राहतील. ओके, मस्तपैकी अभ्यासाला लागा. व्यवस्थित सांगितलेल्या सगळ्या पॉइंटवर काम करा. कमी बोला, समजलं का. कमी बोला आणि व्यवस्थित एकामेकाला काहीतरी प्रश्न देत चला, जसे ते लोक देत आहेत सोडवायसाठी, की याला कसं सोडवशील तू. हा प्रॅक्टिस करा ह्या सगळ्या गोष्टींची. वेगळ्या वेगळ्या व्हेरायटीज ऑफ एक्झाम्पल सॉल्व्ह करायच्या मागे लागा. खरं सांगतो, तुमची स्वतःची घरी जाऊन एक्स्ट्रा केलेली मेहनतच तुम्हाला नवोदयमध्ये नेणार आहे. कुठला शिक्षक, मी असो किंवा कुठलाच असो, हे फक्त राह दाखवतात कसं नवोदयपर्यंत जायचं आहे. आता त्यामध्ये तुम्हाला धावून जायचं आहे, चालत जायचं आहे, रेंगून जायचं आहे, मर्जी तुमची. मिलते बच्चन नेक्स्ट वीडियो में. तब तक खुश रहिए, ख्याल रखिए. थैंक यू सो मच. टाटा, बाय बाय, नमस्ते, शुक्रिया.